धुळ्यात प्रभाग 18 मध्ये मतदान केंद्रावर राडा, मतदान यंत्राची तोडफोड। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधील एका मतदान केंद्रावर मोठा राडा झाल्याची घटना समोर आली आहे। मिरच्या मारुती प्राथमिक विद्या मंदिर येथील मतदान केंद्रात असलेल्या खोली क्रमांक 1 मधील मतदान यंत्राची तोडफोड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। मिरच्या मारुती प्राथमिक विद्या मंदिर येथील मतदान केंद्रात असलेल्या खोली क्रमांक 1 मधील मतदान यंत्राची तोडफोड करण्यात आली असल्याची माहिती आहे। या घटनेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी खोली क्रमांक 1 मध्ये घुसून शिवीगाळ करत मतदान यंत्राची तोडफोड केली, असा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सतीश महाले यांनी केला आहे। लोकशाही प्रक्रियेला बाधा पोहोचवणाऱ्या या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी, तसेच संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी ठाम मागणी सतीश महाले यांनी केली आहे। या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस व निवडणूक प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत। पुढील तपास आणि अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे। त्या ठिकाणी हमला केलेला आहे, त्यांच्यावर शासकीय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि अशा पद्धतीचं जर वातावरण जर घडून होत असेल तर ही लोकशाही संपलेली आहे, मी यापूर्वी सांगत होतो। म्हणून चांगल्या लोकांचं राजकारणामध्ये काम राहिलेलं नाहीये। या ठिकाणी फक्त दादागिरी करणारे, अमाप पैसा कमवून बेकायदेशीरपणे पैसा कमवून नागरिकांना दडपशाही खाली आणि पैशाच्या खाली दाबून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांचाच फक्त आता निवडणुकीमध्ये आयुष्य राहिलेलं आहे। म्हणून नागरिकांची सेवा करणारे कोणीही या ठिकाणी यापुढे निवडणुका लढवू शकत नाही। आणि ज्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी अराजकता माजवलेली, आमची मागणी एवढीच आहे की केंद्रामध्ये जे काही सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले त्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज काढायचे। एका आरोपीची त्या ठिकाणी घड्याळ सुद्धा पडलेली आहे झटापटीमध्ये आणि ईव्हीएम मशीन जे फोडलेले त्याचाही पंचनामा होऊन तातडीने सर्व आरोपींवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, एवढी आमची मागणी आहे। आणि नाही तर आमच्यावर गुन्हा 302 चा गुन्हा दाखल करा, आम्हाला आतमध्ये जेलमध्ये डांबून द्या, भरे डेड बॉडी कोणती तुम्ही सापडून तिच्या मर्डरचे गुन्हे आम्हाला डांबून दिला तरी चालेल। इतकी अराजकता आता या शासनाची याच्यामुळे माजायला लागून गेलेली।